गिरगावातून आपली प्रतिनिधी आकांक्षा जावडेकर आपल्यासोबत आहे, तर डोंबिवलीहून आपला प्रतिनिधी विनोद घाडगे आपल्यासोबत आहे, तर थेट नागपूरमधून आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्यासोबत असणार आहेत। सुरुवातीला आपण जाणार आहोत गिरगावात। आकांक्षा आपल्यासोबत आहे। आकांक्षा, गिरगाव आणि शोभायात्रा हे खूप अनोखं असं नातं आहे। यंदा गिरगावमध्ये कसा उत्साह पाहायला मिळतोय? शोभायात्रा किती वाजता सुरू होती आणि कशी तयारी झाली आहे? अगदी थोड्या वेळाच माधवी इथे शोभायात्रेला सुरुवात होईल। सगळ्यात सुरुवातीला तुला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। अगदी थोड्याच वेळामध्ये स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। 24वे हे वर्ष आहे। मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये या नववर्षाची सकाळ झालेली आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने सगळेजण इथे जमा झालेले आहेत। रंगीबिरंगी अशा मोठमोठ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत। ही दृश्य आहेत गिरगावमधली। गिरगाव कलामंच गौरव नागरकर यांच्या वतीनं ही भव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। सगळेच जण अगदी या शोभायात्रेमध्ये उत्साहामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मग ते लहान असतील, थोर असतील, तरुणाई असेल, सगळेच जण मोठ्या उत्साहामध्ये इथे सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे रथ देखील या यात्रेचं वैशिष्ट्य असतं, आकर्षणाचं केंद्रबिंदू असतात आणि असे चित्ररथ देखील यंदा या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर वंदे वंदे मातरम ही यंदाची संकल्पना असणार आहे। याच संकल्पनेवरती आधारित ही शोभायात्रा असणार आहे। यंदा वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हीच यंदाची थीम असणार आहे, ही संकल्पना असणार आहे। गिरगावकर मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। जसं तू म्हणालीस की गिरगावची शोभायात्रा आणि नवीन वर्ष ही एक अनोखं नातं म्हणावं लागेल। अगदी त्याच पद्धतीनं सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। गणपती बाप्पा आहे, गिरगावचा महाराजा आहे, त्याचं दर्शन घेऊनच या यात्रेला सुरुवात होणार आहे। खरं तर गिरगाव म्हटलं की गणेशोत्सव येतो आणि हाच गणपती बाप्पा देखील इथं विराजमान झालेला आहे। अगदी काहीच वेळामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बाप्पाचं नक्कीच आकांक्षा, आज दिवसभर आपण गिरगावातले हे शोभायात्रेचे रंग आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहात। तू सोबत राहाच। यानंतर आपण थेट जाऊयात डोंबिवलीमध्ये। विनोद, डोंबिवलीकरही सज्ज झाले असतील। डोंबिवलीत काय वातावरण आहे शोभायात्रेचं? डोंबिवलीत आपल्याला माहितीच आहे की डोंबिवलीची शोभायात्रा सुद्धा प्रमुख शोभायात्रांपैकी एक मानली जाते आणि आता इथं थोड्याच वेळात शोभायात्रा सुरू होईल, पण मागे उत्साहाची अजिबात कमी नाही आहे। इथे ज्या पद्धतीनं ही छोटी जी चिमुकली मंडळी आहे त्यांचा लेझिम पथक इथे दाखल झालं आणि त्यांचं लेझिम नृत्य इकडे भागशाळा मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि लेझिमच्या तालावरती ते सगळ्यांचं नृत्य इथं सुरू आहे। ढोल ताशे आहेत आणि याच गजरामध्ये थोड्याच वेळात आता ही शोभायात्रा जी आहे ती मार्गस्थ होईल आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे। डोंबिवलीकर इथे जमलेलं आहेत। आपण काही वेळापूर्वी सांगितलं की इथे खूप छान रथही यासाठी घडवण्यात आलेले आहेत, साकारण्यात आलेले आहेत। ते रथ सगळे सहभागी होतील। अनेक सहभागी संस्था याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। विविध संस्थांतर्फे अनेक संदेश दिले जाणार आहेत आणि अशा पद्धतीनं आजचा जो गुढीपाडव्याचा सोहळा आहे, मराठी नववर्षाचा जो सोहळा आहे, तो डोंबिवलीमध्ये अत्यंत उत्साहात पार पडणार आहे। माझ्यासोबत या लेझिम पथकाच्या ज्या संचालिका आहेत त्या आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल या पथकाबद्दल? कधीपासून तुम्ही तयारी करताय आणि कधीपासून सहभागी होताय तुम्ही? आमची तयारी ही जानेवारी महिन्यापासून चालू होते। ती गुढीपाडव्याच्या आधीपर्यंत तयारी चालू असते। सगळे लहान मुलं, इवन 60+ ज्या लेडीज आहेत त्यासुद्धा खूप उत्साहाने आमच्या पथकामध्ये सहभागी होतात। आमचं पथक हे 2013ची स्थापना आहे पथकाची। तेव्हापासून आमचं पथक दरवर्षी गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये परफॉर्म करतो। ही सगळी चिमुकली मुलं आहेत, कधीपासून तुमच्याकडे येतात? त्यांचं ट्रेनिंग कसं असतं? आम्ही त्यांची रोज संध्याकाळी 6 वाजता प्रॅक्टिस घेतो। जानेवारीमध्ये आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये आम्ही टाकतो। जानेवारीपासून आम्ही त्यांची प्रॅक्टिस चालू करतो। ती गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत प्रॅक्टिस असते। इवन म्हणजे आम्हाला एवढा अभिमान आहे की कुठलेच मुलं कुठल्याच बाबतीत थकत नाही। आम्ही कितीही वेळ प्रॅक्टिस केली तरी मुलं एकदम उत्साहाने प्रॅक्टिस करतात। खरंच ती पुढची नवीन जनरेशन आहे की जी या सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभागी होते आणि हाच उत्साह आपल्याला आता पूर्ण शोभायात्रेत पाहायला मिळणार आहे। याच तालावर, याच नादावरती शोभायात्रा निघणार आहे आणि हे सगळे थिरकताना आपल्याला दिसणार आहेत। माधवी,
नक्कीच विनोद, हे सगळे शोभायात्रेचा उत्साह, ही सगळी चित्र आपण प्रेक्षकांना दाखवत राहणार आहोत. तूही सोबत राहाच, कारण आपल्याला थेट जायचं नागपूरला. आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहेत. रजत, नागपूरमध्ये शोभायात्रेचं यंदाचं वैशिष्ट्य काय असणार आहे, कशी तयारी झाली आहे? तर नागपूरमधली थेट अशी दृश्य आपण पाहतोय. संतांच्या गजरामध्ये माऊली तुकोबाचा गजर करत आता या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. नागपूरमधली थेट दृश्य आपण पाहतोय. आपण पुन्हा एकदा रजतकडे जाऊयात. रजत, आपण पाहतोय शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे, कसा उत्साह आहे नागपूरमध्ये? निश्चितच नागपूरमध्ये एक चांगला उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. शोभायात्रा अवघ्या काही क्षणांपूर्वी गणेश मंदिरातून निघाली आहे आणि लक्ष्मीनगर चौक जवळपास 1.5 किलोमीटरचा अंतर कापून ही शोभायात्रा लक्ष्मीनगर चौकावर पोहोचेल आणि त्या ठिकाणी सामूहिक रामरक्षा पठण होणार आहे. अभिनेत्री सई तामणकर जी आहे ती या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली आहे आणि दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे सकाळी लवकरच नागपूरकर जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहे. ज्यांचे घर अवतीभवती आहे ते या शोभायात्रेचा स्वागत करण्यासाठी रस्त्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळे जे पथक आहेत, शाळकरी मुलं असतील किंवा तरुण असतील, ते वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून लेझिम पथक असेल, कीर्तन पथक असेल, या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे. थोड्या वेळानंतरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या शोभायात्रेमध्ये काही अंतर चालतील अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर सामूहिक रामरक्षा पठणमध्येही ते सहभागी होतील. नक्कीच रजत, नागपूरमध्ये मोठा उत्साह दिसतोय. आबालवृद्ध या शोभायात्रेत सहभागी झाल्यात आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे मुख्यमंत्री देखील या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे दिवसभर या शोभायात्रेचे हे सगळे रंग आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहूच. तर नागपुरातील या शोभायात्रेमध्ये अभिनेत्री सई तामणकर देखील सहभागी झालेली आहे. तिच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी. आपण पाहूयात ही खास बातचीत. हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि प्रसिद्ध अभिनेत्री सई तामणकर या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले. आज आपण शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहेत. काय भावना आहे नागपुरात? खूप आनंदी वाटतंय. एवढ्या जनसमुदायाबरोबर मी पहिल्यांदाच गुढीपाडवा साजरा करते आणि नवीन वर्षाची सकाळ अशी होईल असं वाटलं नव्हतं. मी खूप आनंदी आहे आज हिंदू नववर्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र परंपरेने हा सण जो आहे साजरा करते आणि दरवर्षी हा कल वाढतोय. आपण एक आपल्या परंपरेकडे जातोय, एक आनंदाची बाब. 100% मला असं वाटतं की आज हिंदू नववर्ष आहे आणि आज मोठ्या थाटामाटात सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रभर हा सण साजरा होतो आणि मीही त्याला अपवाद नाही आहे. मला अत्यंत आनंद होत आहे की भल्या पहाटे आम्ही उठून एवढे छान सगळे रेडी होऊन इथे आलेलो आहोत आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड. तरुणांना काय संदेश द्याल आजच्या दिवशी? भरपूर कष्ट करा, कष्टाला कधी शॉर्टकट असू नये आणि मला असं वाटतं की ध्येय असणं काहीतरी खूप महत्त्वाचं आहे. तर ते ध्येय कायम करून पुढे चाला. आपण आपली परंपरा जपतोय आहे, ही आनंदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती सई तामणकर देत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.